नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी प्राजक्ता आपटे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, तंत्र आणि यंत्राच्या युगात वावरणारे आपण सगळेच जण अगदी रोजच्या आयुष्यात सुद्धा विविध गॅजेट्सचा वापर आपण करतच असतो. अगदी याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं ते आपल्या हातातला मोबाईल, ते विविध उपकरणं. त्यामुळे या सायबर विश्वाशी आपली ओळख झालेलीच आहे. त्याचबरोबरीने सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा हे शब्द सुद्धा आपल्या परिचयाचे आहेत. परंतु त्याबाबत योग्य माहिती असणं हे फार महत्त्वाचं आहे. तंत्रयंत्राच्या वापराबरोबरच सुरक्षेचा मूलमंत्र जपणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. आपला आजचा विषय काय तो सुरुवातीला टिपून घेऊया. आजचा आपला विषय आहे सायबर सुरक्षा आणि जनजागृती. या विषयाबाबत अधिकाधिक माहिती सगळ्यांपर्यंत पोचावी हाच या भागामागचा उद्देश आहे. आणि आज ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मान्यवर आपल्या इथे उपस्थित आहेत. श्रीयुत संजय शिंत्रे सर, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल महाराष्ट्र सायबर मुंबई. सर, आजच्या भागात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्ते. तुमचा अल्प परिचय आपल्या प्रेक्षकांना करून देते. मी संजय शिंत्रे, सध्या पोलीस उपमहानिरीक्षक. श्रीयुत संजय शिंत्रे सर, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल महाराष्ट्र सायबर मुंबई. सुरुवातीला डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस या पदावरून कराड, सातारा, बारामती येथील कार्यभार सांभाळला. पोलीस उपायुक्त परिमंडळ 4, कल्याण, ठाणे पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ 7 मुलुंड, पोलीस उपायुक्त संरक्षण शाखा मुंबई पोलीस उपायुक्त विशेष शाखा 1 मुंबई, तसेच स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ग्रुप 5 दौंड पुणे येथे. सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस या पदावरून हायवे पोलीस नागपूर रेंज, तसेच महाराष्ट्र सायबर मुंबई आणि आता डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल महाराष्ट्र सायबर मुंबई या पदावर आपण कार्यरत आहात. आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय परत एकदा सायबर सुरक्षा आणि जनजागृती. सर, आजच्या भागाची सुरुवात करताना परत एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, मी मगाशी म्हटलं तसं बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान बदलतंय, त्यामुळे गुन्ह्यांचं स्वरूप सुद्धा बदलतंय असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे कुठेतरी एक सुरक्षेची आव्हानं सुद्धा बदलत आहेत. त्यामुळे सध्याचा जो एक अतिशय महत्त्वाचा ज्वलंत विषय जो आहे तो म्हणजे सायबर सुरक्षा. त्यामुळे पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छिते की सायबर गुन्हे किंवा सायबर सुरक्षा म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप नेमकं काय असतं? सायबर गुन्हे म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे काही माध्यम आहेत त्याच्यामध्ये स्मार्टफोन येतो, लॅपटॉप येतो, कॉम्प्युटर येतो, याच्यामध्ये जो आपण इंटरनेट यूज करतो, या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जो इंटरनेटचा मिसयूज करून जे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केले जातात त्याला आपण सायबर गुन्हे असं थोडक्यात म्हणू शकतो. सायबर सुरक्षा म्हणजे ह्या सायबर गुन्हेगारापासून किंवा ह्या हल्लेखोरांच्यापासून स्वतःचा कसा बचाव करायचा. आपला बिझनेस असेल, आपली पर्सनल बँकेची अकाउंट्स असतील किंवा आपली वैयक्तिक माहिती असेल किंवा आपली वैयक्तिक स्वरूपाची जी काही गुन्हे आपल्या संदर्भात होणार आहेत याच्यापासून कसा बचाव करायचा याच्यासाठी उपाययोजना म्हणजे आपण सुरक्षा म्हणू शकतो. सर, मग हे जे गुन्हे घडतात आपण म्हणू तर हे कोणकोणत्या माध्यमातून घडतात किंवा आपण म्हणू ह्या मागचा उद्देश हा नेमका काय असतो? सायबर गुन्हेगारांची जी मोडस ऑपरेंडी आहे याच्यामध्ये त्यांनी पूर्ण जगामध्ये जे काही डिव्हाइसेस वापरले गेलेले आहेत किंवा जे काही वेब ब्राउझर्स जगामध्ये वापरले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पोर्टल्स, म्हणजे असं आहे की पूर्ण जगाचा जर तुम्ही अभ्यास जर केला किंवा जर माहिती जर घेतली तर साधारणपणे 800 कोटी लोक ह्या जगामध्ये राहतात. त्यातले साधारणपणे आपल्याकडे 144 कोटी लोक राहतात भारतामध्ये. तर ह्या 800 कोटीपैकी साधारणपणे 490 कोटी जे लोक आहेत हे पूर्ण जगामध्ये सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातले साधारणपणे 46 कोटी जे लोक आहेत हे भारतामधले आहेत की हे सुद्धा पूर्ण जगाशी कनेक्टेड आहे. आणि सायबर गुन्हेगारांना यांना अख्खं जग हीच त्यांचं वर्किंग हे आहे, म्हणजे त्यांचं जे म्हणजे या वातावरणामध्ये ते काम करतात. पूर्ण जगभर त्यांची व्याप्ती आहे. त्यामुळे भारतामधला गुन्हेगार परदेशात गुन्हा करू शकतो किंवा परदेशातले गुन्हेगार भारतामधल्या नागरिक असतील किंवा बँकिंग सेक्टर असेल किंवा बिझनेस सेक्टर असेल यांच्या माध्यमात यांच्यावरती सुद्धा तो हल्ला करून गुन्हा करू शकतो. सर, पण आपण जसं म्हणालो की त्यांचं नेटवर्किंग एरिया की इथे बसलेला माणूस सुद्धा
कुठल्याही ठिकाणी हे गुन्हे घडू शकतात। सर, मग साधारणपणे हे गुन्हे घडताना ह्या गुन्ह्यामागचे टार्गेट्स कोण कोण असतात? सायबर गुन्हेगार सोशल इंजिनिअरिंग करतात, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची बिझनेस सेक्टरमधली किंवा वैयक्तिक एखाद्या व्यक्तीची माहिती त्यांना पाहिजे असते। ज्या वेळेला आपण एखादा गुगल सर्च इंजिन आहे, आपल्याला एखादी काही वस्तू खरेदी करायची असेल किंवा एखादा कुठल्याही आपल्याला काही गोष्टी सर्च काही रेफरन्सेस प्राप्त करून घ्यायचे असतील किंवा काही माहिती घ्यायची असेल तर आपण जनरली गुगलवरती सर्च करतो। ज्यावेळेला तुम्ही गुगलवरती सर्च करता तो हा ओपन सोर्स डेटा असतो आणि हा ओपन सोर्स डेटा त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी आपण व्हिजिट करतो, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल सेंटरमध्ये गेला किंवा एखादं कुठलंही तिकीट बुकिंग करायसाठी गेला किंवा एखादी वस्तू खरेदी करायला गेला, त्या प्रत्येक ठिकाणी साधारणपणे तिथले जे काही लोक आहेत ते तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, छोटी मोठी माहिती विचारतात आणि त्याप्रमाणे आपण त्यांना ती माहिती देतो। काही ठिकाणी ही माहिती कंपल्सरी असते, खास करून एअर तिकीट्स असतील किंवा रेल्वेचे तिकीट्स असतील किंवा ट्रॅव्हल एजंटचे काही बुकिंग असतील किंवा हॉटेलची बुकिंग असेल तर माहिती काही कंपल्सरी आहे। मग हा जो डेटा जातो आपल्याकडून आणि तो द्यावा लागतो। कधी कधी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण शैक्षणिक संस्थांमध्ये जातो, कधी हॉस्पिटलमध्ये जातो। हा जो डेटा जातो त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याकडून आपलं नाव जातं, आपलं आधार कार्ड जातं आणि हा डेटा कोणत्या तरी सर्व्हरला कनेक्ट केलेला असतो आणि तो कुठेतरी स्टोअर होतो आणि सायबर क्रिमिनल्स पूर्ण जगभर जे ऑपरेट करत असतात या डेटाची त्यांना खूप काही गरज असते। त्यामुळे जो ओपन सोर्स मधला जो डेटा आहे, जो वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये उपलब्ध आहे किंवा वेगवेगळ्या सर्व्हर्सवरती किंवा वेगवेगळ्या डेटा बँकमध्ये जो डेटा उपलब्ध आहे तो डेटा तर एनकेन प्रकारे प्राप्त करून घेतात। तो डेटा एकदा त्यांच्या हातामध्ये आला की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्याच्या अगोदर सुरुवातीला त्या व्यक्तीचं आधार कार्ड, त्या व्यक्तीचं पॅन कार्ड, त्या व्यक्तीचे छोटे मोठे बँकेचे डिटेल्स, क्रेडिट कार्डचे डिटेल्स, डेबिट कार्डचे डिटेल्स किंवा तो कोणत्या ठिकाणी जातो, त्याच्या सवयी काय आहेत किंवा त्याचा बिहेवियर पॅटर्न काय आहे, तो फिरणारा व्यक्ती आहे का घरात बसणारा व्यक्ती आहे, तो कुठेतरी आउटिंगला जातो का किंवा तो कोणत्या प्रकारची मेडिकल ट्रीटमेंट घेतो किंवा त्याच्या सवयी काय आहेत, ह्या सर्व गोष्टीचा सांगोपांगपणे हा सायबर गुन्हेगार हे व्यवस्थितपणे अभ्यास करतात आणि नंतर त्या व्यक्तीला किंवा त्या बिझनेस सेक्टरला ते टार्गेट करतात। सर, आपण चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत पण आपला एक पहिला फोन येतोय। रतन चौधरी नाशिक येथून बोलतायत। मी रतन चौधरी नाशिकहून बोलतोय, सुरगाणा तालुका। नमस्कार सर, बोला। मॅडम असं आहे, बोला। आता ग्रामीण भागामध्ये मी मॉस कम्युनिकेशन जर्नलिझम झालेलं माझं, आमचा विषय होता जर्नलिझमला सायबर सुरक्षा हा विषय होता। तर सुरुवातीला हे लोन शहरामध्येच होतं आणि आता हे लोन आहे ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेलं आहे आणि याबद्दल ग्रामीण भागामध्ये अनभिज्ञता आहे साहेब आणि याच्यामध्ये खूप ग्रामीण जनता आहे किंवा जे निरक्षर आहेत याच्यामध्ये ते फसले जातात। याच्यावर प्रशासनाकडून किंवा आपल्या पोलीस डिपार्टमेंटमधून अंकुश ठेवण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का? धन्यवाद सर। या संदर्भात सायबर साक्षरता अभियान वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांच्याकडून राबवण्यात येतं। त्याचबरोबर काही व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन सुद्धा आहेत, या सुद्धा ह्या सायबर सुरक्षेच्या संदर्भात लोकांच्यामध्ये जनजागृती करत असतात। सर, आपण पुढे खरं तर त्याविषयी विस्तृत बोलूच पण सुरुवातीला जो आपण म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारे हे गुन्हे घडत आहेत, तर याचे काही प्रकार विशद करू शकाल? याच्यामध्ये आता लेटेस्ट जो प्रकार जो आलेला आहे तो म्हणजे फेडेक्स स्कॅम म्हणून एक स्कॅम आलेला आहे मार्केटमध्ये। दुसरा आहे इन्व्हेस्टमेंट स्कॅम म्हणून एक दुसरा एक दोन टाईपचे जे गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये लोकांची जास्तीत जास्त फसवणूक होते। सायबर गुन्हेगारांनी ज्यावेळेला सायबर सोशल इंजिनिअरिंगचं ते करतात आणि समाजामध्ये काय गरज आहे आणि कोणत्या गोष्टीचा सर्वसामान्य जनता ही शोध घेते त्याप्रमाणे ते मोडस ऑपरेंडी त्यांनी सेट केलेली आहे। आता फेडेक्स स्कॅम म्हणजे असा स्कॅम आहे की एखाद्या व्यक्तीला कुठून तरी एकदम फ्लुएंट इंग्लिशमध्ये किंवा चांगल्या हिंदी भाषेमध्ये किंवा स्वच्छ मराठी भाषेमध्ये किंवा त्या लोकल टंगमध्ये एखादा निरोप येतो किंवा फोन येतो आणि तो कॉलर सांगतो की तुमचं एक पार्सल आलेलं आहे आणि तुम्ही अमुक अमुक क्रमांकावरती कॉल करा। एक छोटीशी माहिती देऊन तो जातो निघून। त्याच्यानंतर
मग जो नंबर जो दिलेला असतो त्या नंबरवरती हा जो माणूस आहे काय कुठलं पार्सल आहे काय, बऱ्याच वेळा असं होतं की लोकांच्या लक्षात येत नाही की आपण कसे ट्रॅपमध्ये, मग ते कॉन्व्हर्सेशन करण्याच्या ह्याच्यामध्ये तो त्या व्यक्तीला जेव्हा फोन केला जातो तो सांगतो रिसिव्हिंग एंडचा माणूस, हो तुमचं पार्सल आलेलं आहे आणि आम्ही ते चेक करतोय आणि चेक केल्यानंतर तुमच्याशी आम्ही परत बोलू काय आलंय कुठून आलंय. मग त्याच्यानंतर परत त्याला असा फोन येतो, असं करून त्याला असं बिझी ठेवलं जातं. अतिशय सॉफ्ट टंगमध्ये व्यवस्थित चांगल्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो काय काय झालेलं आहे आणि काय नाही. मग त्याच्यानंतर त्याला अचानक असं सांगितलं जातं की तुमच्या या पार्सलमध्ये काहीतरी नार्कोटिकचे ड्रग्ज आढळून आलेले आहेत आणि मी कस्टम विभागाकडून बोलतो किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून बोलतो किंवा मी क्राईम ब्रँचमधून बोलतो किंवा आणि कुठल्या तरी अशा ज्या एजन्सीला सर्च, सीजर आणि अरेस्ट ह्या ज्या 3 पॉवर्स आहेत की ज्याच्यामध्ये एखाद्या घराचा शोध घेतला जाऊ शकतो, एखाद्या व्यक्तीची झडती घेतली जाऊ शकते, त्याचबरोबर एखाद्या घरातले एखादा मुद्देमाल जप्त केला जाऊ शकतो किंवा एखाद्याला अरेस्ट करून कोर्टामध्ये चार्जशीट टाकून त्याला कन्व्हिक्शन घडून त्याला जेल किंवा त्याच्यावरती शिक्षा लादली जाऊ शकते. अशा प्रकारच्या ज्या एजन्सीला पॉवर्स आहेत की ज्यांची खरोखर समाजामध्ये भीती आहे की कुठलाही पोलीसवाला आपल्या घराकडे येऊ नये, कुठलाही कस्टमवाला आपल्या घराकडे येऊ नये, साधारणपणे जनतेची ही अपेक्षा असते आणि निव्वळ याचा हे गैरफायदा घेतात आणि त्यांना सांगतात की कस्टममधून मी बोलतोय आणि आम्हाला असं आढळून आलेलं आहे की याच्यामध्ये नार्कोटिक्स आहे आणि तुम्ही मनी लॉन्ड्रिंगमध्ये कुठंतरी इन्व्हॉल्व आहे असं आमच्या प्राथमिक तपासामध्ये लक्षात आलेलं आहे. मग हे कॉन्व्हर्सेशन आणखी वाढतं. मग व्हिक्टिम सांगतो माझा काही संबंध नाही आणि मग त्याच्यानंतर इतकं कॉन्व्हर्सेशन वाढतं की बरं ठीक आहे तुमचा काही संबंध नाही ना, तर तुमचे जे अकाउंट्स आहेत ते आम्हाला चेक करावे लागतील. मग तुमच्या अकाउंटवरती किती पैसे आहेत, मग ते असं करत करत मग त्याला ते सांगतात मग तुमचं इंट्रोगेशन करावं लागेल, मग तुम्हाला अमुक ठिकाणी यावं लागेल, नाहीतर मग पोलीस तिकडे पाठवावे लागतील. मग एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये एखादा व्यक्ती जर राहत असेल आणि त्याला जर असा जर फोन आला तर त्यावेळेला तो असा निश्चितपणे तो ऑप्शन असा निवडतो की तो म्हणतो मग तुम्हाला एक दुसरा ऑप्शन आहे, स्कायपीवरती व्हिडिओ कॉल करा आणि त्याच्यावरती तुम्ही आमच्याशी बोलत राहा. आणि ते लिटरली त्याला डिजिटल अरेस्ट म्हणतात की तो त्या कॅमेऱ्यापासून त्याला ऑफ होऊन देत नाही, तो कॅमेऱ्यावरती बोलत राहतो आणि त्या स्कायपी कॅमेऱ्याच्या ज्यावेळेला कॉन्व्हर्सेशन चालू असतं दरम्यानच्या काळामध्ये त्याच्या फोनचा जो ॲक्सेस आहे तो सायबर क्रिमिनलकडे जातो. त्यामुळे सायबर क्रिमिनल्सकडे व्हिक्टिमचा जो मोबाईल फोनचा जो ॲक्सेस म्हणजे मोबाईल फोनवरती तो ॲक्टिव्हिटी करायला सांगतो. तुमच्याकडं त्याला सुरुवातीला त्यांनी माहिती काढून घेतलेली असते की तुम्ही इंटरनेट बँकिंग ओपन करा, तुमचा मोबाईल ॲप ओपन करा, तुमच्या अकाउंटवरती पैसे किती आहेत आम्हाला बघायचे आहेत. बरं ती ठीक आहेत, आम्ही आता मनी लॉन्ड्रिंगची केसमध्ये तुमचं काय आहे का नाही ही खात्री करून घेण्यासाठी तुमची सगळी जी अमाऊंट आहे ती आमच्या अमुक अकाउंटवरती ट्रान्सफर करा. 1 तासामध्ये आम्ही हे सगळं व्हेरीफाय करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती अमाऊंट दिली जाईल. बऱ्याच वेळा असं होतं की स्कायपी कॉल ज्यावेळेला होत असतो त्यावेळेला व्हिडिओमध्ये असा सीन क्रिएट केला जातो की ज्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे असं आता जसं मी पोलिसचा युनिफॉर्म घालून या ठिकाणी बसलेलो आहे म्हणजे पोलीसवाला मी आहे, अशाच प्रकारचे सायबर क्रिमिनल्स वेगवेगळ्या प्रकारचे तिथं सीन तयार करतात. कधी कधी ते पोलीसचा युनिफॉर्म घालून बसतात, कधी कधी ते सीबीआयच्या ऑफिसचा सेटअप लावून बसतात, सीन क्रिएट केला जातो. त्या व्हिक्टिमला असं वाटतं की खरोखरच आपण एखाद्या पोलीसवाल्याशी बोलतोय आणि यांची इतकं ट्रेनिंग चांगल्या प्रकारची झालेली असते की लोक त्याच्यामध्ये फसत जातात. असं करत करत ज्यावेळेला ते त्यांना कळतं की याच्याकडे पैसेच नाही आहेत अकाउंटवरती, मग ते म्हणतात की तुमच्या मोबाईल बँकिंगमधून किंवा इंटरनेट बँकिंगमधून इन्स्टंट लोन पण तुम्हाला मिळू शकतं, म्हणजे तुमचा स्कोअर तुम्ही कसे आहेत. आणि लोक अक्षरशः त्याच्यामध्ये इन्स्टंट लोन ॲप मंजूर करतात, ते पैसे ट्रान्सफर करतात आणि त्याच्यानंतर हे सगळी प्रक्रिया पूर्ण कधी 24 तासात होते, कधी 2 दिवसात होते आणि तो 2 दिवस हा माणूस तो पिछा सोडत नाही. आणि दरम्यानच्या काळामध्ये जे पैसे ट्रान्सफर केलेले असतात ते वेगवेगळ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले असतात आणि मग नंतर ज्यावेळेला पैसे रिटर्न येतील, आता आपण दिलं सबमिशन केलेलं आहे, आपले डॉक्युमेंट सबमिशन केलेले आहेत, व्हेरीफाय करून आपल्याला क्लिअरन्स मिळेल की बाबा माझं ते ड्रग्सची काही माझा संबंध नाही आहे. आणि साधारणपणे अशा प्रकारच्या मोडस ऑपरेंडी वापरून अनेक लोकांचे ह्यांनी पैसे लुटलेले आहेत. सर आपण पुढे चर्चा सुरू ठेवणारच आहोत, पण आपली वेळ झाली विश्रांतीची. भेटूया ब्रेक नंतर. नमस्कार. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत, आपला विषय आहे सायबर सुरक्षा आणि जनजागृती. सर मगाशी बोलता बोलता तुम्ही ऑनलाईन बँकिंग हा पर्याय आता उपलब्ध झालाय असं आपलं बोलणं झालं, पण हे ऑनलाईन बँकिंग जेव्हापासून उपलब्ध झालंय
याबाबतचे एक तर गुन्हे घडण्याचं प्रमाण किती आहे आणि नागरिकांनी नेमकी काय काय खबरदारी घ्यावी? नाही, ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे गुन्हे घडत नाहीये, परंतु ज्यावेळेला सायबर क्रिमिनल्स किंवा एखादी अननोन व्यक्ती, आपल्याला माहीत असायला पाहिजे की मला कुणाचं पार्सल येणार नाहीये. बऱ्याच गोष्टी असं असतात की स्वतःला तुम्ही कॉन्फिडंट नसता की बऱ्याच वेळा तुम्हाला पार्सल आलेलं आहे किंवा एखाद्या व्यक्तीने समजा असं तुम्हाला पार्सल आलेलं आहे असं जरी एखादा फोन केला किंवा तुम्हाला पार्सल आलेलं असं जरी झालं आणि ज्यावेळा तो तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायला सांगतो तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या नजीकच्या कुठल्या तरी व्यक्तीची मदत घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की अशा घटना घडत असताना हे सायबर क्रिमिनल्स जे हिप्नॉटिझम करतात किंवा जे लोकांची डिजिटल कस्टडी घेतात त्याच्यामध्ये तो समोर तो व्यक्ती जो सायबर क्रिमिनल ह्या व्हिक्टिमच्या समोर नसतो. मग असं असताना सुद्धा त्याला इतकं तो घाबरतो की मग त्याच्या जवळचं कोणी असू शकतं, एखादा फ्रेंड असू शकतो, त्याची आई असू शकते, वडील असू शकतात, भाऊ असू शकते, बहीण असू शकतो किंवा एखादा पोलीसवाला ओळखीचा असू शकतो, त्यांच्याशी ह्या गोष्टी तात्काळ शेअर करणं गरजेचं आहे. त्यामुळे बँकिंग आणि मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून असे कोणत्याही प्रकारचे फ्रॉड झालेले नाहीत, कारण का ती सिस्टीम अतिशय सिक्युअर आहे. फक्त ज्या वेळेला तुम्हाला असे अननोन कॉल येतात, ज्यावेळेला तुम्हाला एखादं आमिष दाखवलं जातं, ज्यावेळेला तुम्हाला एखादा आर्थिक फायदा होणार असं दाखवलं जातं, जेव्हा तुम्हाला एखादी कायद्याची भीती दाखवली जाते, तुम्हाला अटकेची भीती दाखवली जाते, तर असं कोणतंही यंत्रणा काम करत नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून किंवा तुम्हाला फोन करून तुम्हाला अलर्ट करून तुमच्याकडून इंट्रोगेशनचा प्रकार हा आजपर्यंत तरी जगात कुठेही झालेला नाही आहे. आणि भारतामध्ये तर तो अशक्यच आहे की फिजिकल प्रेझेन्स लागतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायचं असेल तर तुम्हाला अगोदर माहीत असतं. ऑल ऑफ सडन तुम्हाला कळत नाही की बाबा की आता तुम्हाला कॉल आला, तुम्ही लगेच स्कायपी कॉलवरती गेला आणि बरं ठीक आहे तुम्ही कॉन्व्हर्सेशन करा, त्याच्याकडून माहिती घ्या, परंतु ज्या मोमेंटला तुम्हाला तो पैसे विचारतो त्यावेळेला तुम्ही काळजी घेतली पाहिजे की मी पैसे जे पाठवतो आहे की त्यावेळेला कुणाला ते विचारून ते पैसे पाठवावेत, खात्री करावी. आणि अशा प्रकारे तुम्ही अशी जर तुम्ही काळजी घेतली आणि तुम्ही आजूबाजूच्या लोकांशी जर संपर्क केला तर निश्चितपणे ह्या सायबर अशा टाईपच्या मोडस ऑपरेंडीपासून आपण स्वतःला दूर ठेवू शकतो. कार्यक्रमात सर फोन येतोय, पुढचा फोन घेऊया. विजय पाटील पालघर येथून बोलतायत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, तुम्हाला पण नमस्कार. नमस्ते. माझा 2 प्रश्न आहेत. सायबर सुरक्षा जोपासत असताना घ्यायची काळजी, घ्यायची काळजी, आणि दुसरा जेव्हा सायबर सुरक्षा आपण तुमचा आवाज जरा वाढू मोठा करता का? तुमचा प्रश्न जरा जोरात विचारता का? सायबर सुरक्षा घटित होत असताना घ्यावयाची काळजी. धन्यवाद. येतो का आवाज? आता आलं लक्षात आलं. बघा, आणि दुसरा प्रश्न, जेव्हा आपण एखाद्या क्राईम मध्ये फसतो, म्हणजे सायबर सुरक्षा सेल मध्ये म्हणजे एखाद्या फसवणूक होते, तेव्हा प्रथम दर्शनी आपण कुठे नोंद करावी, तक्रार करावी? आता तुमचे 2 प्रश्न आहेत की सायबर गुन्हा झाल्यानंतर आपण कोणत्या प्रकारे कुठे मदत घेऊ शकतो, आणि अजून एक प्रश्न आहे तुमचा की तुम्ही सायबर गुन्हेगारापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं, यासाठी काय काळजी घ्यावी. आता पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुमच्या की ज्या वेळा तुमच्या अकाउंटमधून एखादे सायबर गुन्हेगार तुमची फसवणूक करून पैसे काढून घेतात, त्या मोमेंटला जो मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे की जो तुमच्या इंटरनेट बँकिंगशी किंवा मोबाईल बँकिंगशी लिंक केलेला आहे किंवा UPI ॲपशी लिंक केलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला SMS येतो की तुमच्या अकाउंटवरून एवढे पैसे डेबिट झालेले आहेत. ज्या मोमेंटला हा तुम्हाला मेसेज प्राप्त होतो, तुम्हाला वाटतं की हे सायबर गुन्हेगाराने केलेलं कृत्य आहे, त्या मोमेंटला आपल्याकडून एकच कृती पहिली अपेक्षित आहे की cybercrime.gov.in नावाचे एक पोर्टल आहे. त्या पोर्टलमध्ये एक व्हर्टिकल एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये फायनान्शियल फ्रॉड एक सेक्शन नमूद केलेलं आहे. त्या फायनान्शियल फ्रॉड सेक्शनमध्ये जाऊन आपला जो गुन्हा जो झालेला आहे, आपले जे अमाऊंट गेलेले आहे कोणत्या बँकेतून, त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स विचारले जातात, वेगवेगळ्या फिलिंग दी गॅप्स आपण करायचे आहेत. आणि आपली कंप्लेंट रजिस्टर केल्या लगेच आपल्याला मोबाईलवरती एक SMS येतो की तुमची कंप्लेंट ही आम्ही रजिस्टर केलेली आहे, आणि त्याचा तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळतो. जर ज्या ठिकाणी cybercrime.gov.in पोर्टल समजा एखाद्या ठिकाणी नेटची कनेक्टिव्हिटी कमी असेल किंवा तुम्हाला वापरण्यामध्ये काही अडचणी येत असतील,
तर तुम्ही त्या ठिकाणी 1930 ही सर, पूर्ण नंबर भारत परत एकदा सांगाल. 1930 1930 1930 हा एक सायबर ही एक हेल्पलाईन आहे. ही पूर्ण भारतभर ऑपरेट झालेली आहे. पूर्ण भारतभर ह्याचा प्रसार झालेला आहे. ही हेल्पलाईन हे मदत केंद्र पूर्ण भारतभर सर, आणि उघडलेली 24 आहे. तास कार्यरत असतं का? हे 24 तास कार्यरत असतात. खास करून महाराष्ट्रामध्ये हे 24 तास कार्यरत आहेत. तर याच्यावरती जाऊन तुम्ही कॉल केल्यानंतर समोरून एखादा पोलीस व्यक्ती तुमच्याकडून ती कंप्लेंट घेतो आणि तो जो पोर्टल आहे, मगाशी तुम्हाला मी जो बोललो त्याला आपण नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे, त्याची पोर्टलचं वेबसाईटचं आहे cybercrime.gov.in पोर्टलवरती तो कंप्लेंट तुमच्या वतीने तो नोंद करतो. आणि ज्या मोमेंटला ती तुमची कंप्लेंट नोंद होईल त्या मोमेंटला लगेच तुम्हाला SMS मिळतो की तुमची कंप्लेंट झालेली आहे. परंतु याच्यामध्ये टाइम लिमिट आहे. जर तुम्ही 3 तासाच्या आत, तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्ही 3 तासाच्या आत ही जर कंप्लेंट नोंद केली तर पहिल्या ज्या सायबर क्रिमिनलच्या अकाउंटमध्ये पैसे जातात ते अकाउंट तात्काळ फ्रीज केलं जातं. म्हणजे तुमची जी काय रक्कम त्या पहिल्या अकाउंटमध्ये गेलेली आहे ते अकाउंट लगेच फ्रीज होतं. पण समजा तुम्ही वेळ केला तर ही रक्कम तो सायबर गुन्हेगार त्याचे पूर्ण भारतभर हजारो अकाउंट असतात त्या अकाउंटमध्ये तो पैसे ट्रान्सफर करत राहतो आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये अडचणी, आरोपी निष्पन्न होतो, ते सगळं काही निष्पन्न होतं. परंतु जी अमाऊंट आहे, समजा जर तुमची 1 कोटी अमाऊंट गेली असेल तर ती कुठंतरी 1000, 2000, 10,000, 20,000, 1,00,000 या स्वरूपात ती ट्रान्सफर केली जाते आणि ॲट द एंड ती ATM सेंटरमधून ती पैसे बाहेर काढले जातात किंवा त्या पैशातून काही खरेदी केली जाऊ शकते सायबर गुन्हेगारांच्याकडून. असे आढळून आले की सायबर गुन्हेगार काही ऑनलाईन अशा सेवा आहेत की ज्याच्यामध्ये गोल्ड कॉईन्स मिळतात, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 100 ग्रॅम, आणि ती सेवा अतिशय चांगली असल्यामुळे सायबर गुन्हेगार त्याच्यामध्ये पैसे गुंततात, गोल्ड कॉईन्स घेतात आणि मग त्याच्यानंतर दुसरा व्यवहार करतात. त्यामुळे तुम्ही 3 तासाच्या आत जर ही कंप्लेंट नोंद केली तर हे पैसे ज्या पहिल्या अकाउंटमध्ये गेलेले आहेत तिथून पुढच्या अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर होणार नाहीत आणि पहिला अकाउंट जर सेव्ह झालं तर त्या ठिकाणी तुमचे पैसे सेव्ह होऊ शकतात. आता याच्यामध्ये दुसरी अडचण अशी आहे की बरेच लोक सुरुवातीला पोलीस स्टेशनला जातात. पोलीस स्टेशनला जायची आवश्यकता नाही. तुमचे पैसे वाचवण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही 1930 ला कॉल करावा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवरती जाऊन कंप्लेंट नोंद करावी. हे फक्त पैसे सेव्ह करण्यासाठी आहे, ते सायबर क्रिमिनलचं अकाउंट फ्रीज करण्यासाठी आहे. पोलिसांनीच केलं पाहिजे असं काही नाही आहे, पोलीससुद्धा करतात. पण तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, तुमच्या हातामध्ये लॅपटॉप आहे, तुमच्याकडे इंटरनेटचं कनेक्शन आहे किंवा तुमच्याकडे सुद्धा कॉल आहे. पूर्ण भारतभर साधारणपणे 112 कोटी लोक हे मोबाईल फोनचा वापर करतात. म्हणजे तुम्ही त्या फोनवरून या 1930 कॉलला तुम्ही कॉल करू शकता. म्हणजे जवळजवळ 78% जे लोक भारतातले आहेत ते आता मोबाईलवरून एकमेकाशी बोलत आहेत. म्हणजे हे जे लोक आहेत मोबाईलवरून बोलणारे ते तुम्ही 1930 ला कॉल करू शकता. पोलीस स्टेशनला तुम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी जाऊ शकता. ही कंप्लेंट तुम्ही पहिली 1930 वरती कॉल करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोलीस स्टेशनला जा की जेणेकरून मग तो जो गुन्हेगार कोण आहे, काय आहे, कुठला आहे, कुठल्या ATM सेंटरमधून पैसे काढलेले आहेत, कोणत्या पहिल्या अकाउंटमध्ये, कारण का याच्यामध्ये बरेच लेयर्स निर्माण होतात. मग त्या बँक अकाउंटची KYC बाकीचा जो तपास आहे ते पोलीसवाले करतात. ते अतिशय सोपा तपास आहे. पोलीसवाले याच्यामध्ये अनेक गुन्हेगारांना अटक केलेली आहे, अनेक प्रकारची रक्कम सुद्धा फ्रीज केलेली आहे. आता पूर्ण महाराष्ट्राचा जर अभ्यास सांगायची माहिती सांगितली, साधारणपणे 200 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या 1930 हेल्पलाईनने आतापर्यंत फ्रीज करून ठेवलेले आहेत. सर, आपण चर्चा पुढे ठेवणार आहोत, पण आपल्याला परत एकदा फोन येतोय. कल्याणहून सखी आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार. 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 सगळ्यात प्रथम दूरदर्शनचं अभिनंदन, कारण एक अत्यंत पोलिसांसमोरचा आव्हानात्मक प्रश्नाला तुम्ही हात घातलाय. कारण 2 आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ घातलाय आणि दुसरं म्हणजे काही गावाच्या गावं ह्याच्यात सामील आहेत सायबर क्राईम मध्ये. आता माझा प्रश्न असा आहे की हे जर उत्तम तऱ्हेने नियंत्रण हवं असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता आहे. मिडल एज माणसं म्हणजे जी सिनियर सिटीजन नाहीत पण ज्यांना डोळ्याचा त्रास आहे तर त्यांना डिजिटल गोष्टी कंपल्सरी करू नये. कारण 2 डिजिटलमध्ये काहीच सिक्रेसी
प्रायव्हसी राहत नाही, सर्व्हरला सगळंच माहिती असतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर मॅडम, तुमचा प्रश्न विचारता का? कारण आपल्याकडे असतं, पण एटीएम आणि पासबुक अपडेटिंग एकाच ठिकाणी मशीन्स असतात. आता ती माणसं दुसऱ्याकडनं स्वतःची कामं करून घेतात आणि पासबुकाला बारकोड काही बँका लावतात, काही बँका QR कोड लावतात. आता QR कोड असलेलं पासबुक हरवलं तर किती डेंजरस आहे. आणि त्यासाठी सामान्य माणसांना सवलतीच्या दरात हे ज्ञान पण उपलब्ध करून द्यावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपला प्रश्न नेमका काय याच्यामध्ये आपल्याला काय म्हणायचं होतं? त्यांनी सांगितलं की एक तर मिडल एजची माणसं असतात, तर त्याला त्या विषयावर आपण बोलूच, पण त्याला जोडून विचारते की एक तर सिनियर सिटीजन्सनी ही आर्थिक व्यवहार करताना काय काळजी घ्यावी. आणि त्यांचा प्रश्न हा होता की जे मिडल एजचे असतात पण त्यांना काही प्रॉब्लेम आहेत, ते बारकोड स्कॅन करणं किंवा ही सिस्टम सगळ्यांना जमते असं नाही, मग त्या दृष्टीने त्या गोष्टी सोप्या करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? नाही, ही जी सिस्टीम आता पूर्ण भारतभर आणलेली आहे बँकांच्या माध्यमातून किंवा इंडियन गव्हर्नमेंटने जी सिस्टीम आणलेली आहे अतिशय सिक्युअर सिस्टीम आहे. याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे. QR कोड हा एक तुमच्या बँक अकाउंटचा लॉक आहे आणि हे लॉक ओपन करण्यासाठी त्याच्यावरती तुम्हाला त्यांनी पिन नंबर दिलेला आहे. हा पिन नंबर तुम्ही कुणालाही द्यायचा नाही आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट. जेव्हा तुम्ही तुमचा एखादा तुम्हाला आणि QR कोड हे कुणाला तरी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो. उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुम्ही भाजी मार्केटमध्ये जाता, त्या ठिकाणी भाजी मार्केटमध्ये एखादी महिला बसलेली असते, तर तिच्याकडे तो QR कोड असतो. QR कोड म्हणजे तिच्या बँकचा अकाउंटचा तो QR कोड असतो. तुम्हाला त्या बँकेमध्ये पैसे टाकायचे असतात आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पिन नंबर इंटर केल्यानंतर मग तुमचं आणि ते अकाउंट लिंक होतं आणि लिंक होण्याच्या अगोदर त्या महिलेचं किंवा त्या ट्रेडरचं नाव त्या ठिकाणी येतं. ते खात्री करून तुम्ही तुमचा पिन नंबर टाकला, तुमचे किती अमाऊंट ट्रान्सफर करायचे, मी इतकी सिक्युअर सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे. सिनियर सिटीजन बद्दल पण त्यांनी सिनियर सिटीजनच्या बद्दल असं आहे की भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी सिनियर सिटीजन्स राहतात पूर्ण भारतामध्ये. तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे सिनियर सिटीजन्स राहतात. ते प्रत्येकासाठी वेगळ्या प्रकारची काळजी घेणं फार गरजेचं आहे. काही लोक कुटुंबामध्येच अलिप्त असतात, मी त्या कुटुंबामध्ये त्यांचे नातेसंबंध जे असतात ते अर्थपूर्ण नसतात, ते कुटुंबातच अलिप्त असतात, त्यामुळे ते कुठल्याही व्यवहारामध्ये ते नसतात. दुसरी गोष्ट आहे, काही समाजामधून अलिप्त असतात, म्हणजे सामाजिक अलिप्तपणा पण लोकांच्यामध्ये आहे की काही लोक सिनियर पोझिशनला रिटायर वगैरे होऊन जातात, मग अख्खं आयुष्य त्यांनी असं एकदम म्हणजे क्राऊनसारखं म्हणजे असं एखाद्या राजेसारखं जगलेलं असतं. त्यामुळे ते नॉर्मल माणसाशी बोलणं हे करणं म्हणजे ते थोडंसं त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असतं. असे पण काही लोक आहेत. आणि काही लोक असे आहेत की मी का जगतोय याचाच मला त्यांना प्रश्न असतो. मग ते समाजापासून पण अलिप्त आहेत आणि ते घरापासून पण अलिप्त आहेत. मग ह्या 3 कॅटेगरीमध्ये आपल्या देशामध्ये सिनियर सिटीजन्स राहतात. शक्यतो यांनी अशा लोकांची मदत घ्यावी. जर त्यांना ते पूर्ण काही कळत नसेल सिस्टम, तर त्यांनी लोकांची मदत घ्यावी आणि मगच बँकांचे व्यवहार, मग त्या बारकोड असेल किंवा मग तुमचा QR कोड आहे याच्याबद्दल त्यांनी त्याचा वापर करावा. सर, कुटुंबाचा विषय निघालाय तर कुटुंबाचा आधार म्हणजे स्त्री. तर एक तर स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या हे गुन्ह्यांचं प्रमाण किती आहे आणि त्यांनी नेमकी काय काय काळजी घ्यावी, आणि त्याला जोडून विचारते लहान मुलं विशेष करून. तर सुरुवातीला स्त्रियांच्या बाबतीतली. स्त्रियांच्या बाबतीत असं आहे की बऱ्याच वेळा आता असं झालेलं आहे की बऱ्याच महिला ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप ॲग्रेसर आहेत, नोकरीच्या क्षेत्रामध्ये त्या खूप ॲग्रेसर आहेत. बऱ्याच महिला ह्या ग्रामीण भागातून शहरी भागात आलेल्या आहेत आणि शहरी भागात आल्यानंतर ही जी सिस्टम आहे म्हणजे याच्यामध्ये शहरी भागातला जवळजवळ सगळा जो वर्ग आहे हा सोशल मीडियाने कनेक्ट आहे. सोशल मीडियातला पहिला नंबर येतो फेसबुकचा, त्याच्यानंतर इंस्टाग्रामचा, तिसरा नंबर येतो यूट्यूबचा. फेसबुक आणि इंस्टाग्राम हे जे 2 अकाउंट आहेत. सर, थोडं थांबवते, पण यासाठी जे तुम्ही मगाशी म्हणालात की सायबर हेल्पलाईन नंबर 1930, म्हणजे परत एकदा सांगते आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी, सायबर हेल्पलाईन नंबर आहे 1930. तर ह्यावर सुद्धा इमिजिएट महिला संपर्क साधू शकतात का? नाही, 1930 हेल्पलाईन जी आहे ती फक्त फायनान्शियल फ्रॉडसाठी आहे. आणि cybercrime.gov.in जो पोर्टल आहे त्याच्यावरती महिला इमिजिएट संपर्क करू शकतात. पण त्यांच्यासाठी काही वेगळी हेल्पलाईन? नाही, हेल्पलाईन म्हणजे ते सायबर क्राईम जो cybercrime.gov.in हा जो पोर्टल आहे त्यालाच NCRP पोर्टल म्हणतो, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल.
त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही लगेच तुमची जी काही कंप्लेंट आहे ती रजिस्टर करू शकता. ज्या मोमेंटला तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करता त्या मोमेंटला तुम्ही ज्या मोबाईलचा डिव्हाइसचा वापर करून ती कंप्लेंट केलेली आहे त्या ठिकाणावरून तुमचं लोकेशन फाइंड आउट केलं जातं त्या सिस्टीममधून आणि त्या संबंधित पोलीस स्टेशनला ती तुमची कंप्लेंट वर्ग केली जाते. समजा तुम्ही मुंबईच्या कोणत्याही भागात असाल आणि तिथं जर तुम्ही कंप्लेंट नोंद जर केली तर ती त्या संबंधित पोलीस स्टेशनला जाते आणि मग तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा पाठपुरावा करू शकता. बऱ्याच वेळा असं होतं की कंप्लेंट देऊन ठेवतात आणि त्याच्यानंतर फॉलोअप घेत नाहीत आणि अशा आपल्या भारतामध्ये एखाद्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन व्हायचं असेल, एखाद्या क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन व्हायचं असेल तर त्यासाठी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे प्रथम खबरी अहवाल ज्याला आपण FIR म्हणतो हे फार गरजेचं आहे. FIR केल्याशिवाय पोलिसांना अरेस्ट, सर्च आणि सीझरच्या पावल मिळत नाहीत आणि त्यामुळे ते तपास करू शकत नाहीत, कुणाला बोलवू शकत नाहीत, कुणाला अटक करू शकत नाही. म्हणजे संवाद साधणं ही पहिली पायरी, तर उपाययोजना किंवा मार्ग हा पटकन मिळू शकेल. हो, याच्यामध्ये एकच फायदा होतो की जर तुम्ही cybercrime.gov.in पोर्टल किंवा NCRP पोर्टलवरती जर महिलांच्या जर कंप्लेंट जर तुम्ही केल्या तर पोलिसांना एक अंदाज येतो की त्यांच्या एरियामध्ये कोणत्या प्रकारचे क्राईम्स होतात. मग ते सायबर बुलिंग आहे, स्ट्रीट क्राईम्स आहे किंवा टीझिंग आहे, अशा प्रकारचे क्राईम्स त्यांच्या लक्षात येतात. त्या प्रकारे त्यांना पोलिसांचं जे काही प्रेझेन्स आहे ते त्यांचं जे काही नियोजन आहे क्राईम कंट्रोल, स्ट्रीट क्राईम कंट्रोलचं नियोजन वेगळ्या प्रकारे करावं लागतं, सायबर क्राईमचं कंट्रोलचं नियोजन वेगळ्या प्रकारे करावं लागतं. तर वेगवेगळ्या प्रकारचे महिलांच्या बाबतीत जे घडणारे, काही ठिकाणी पेट्रोलिंग वाढवावी लागते, काही ठिकाणी फिजिकल प्रेझेन्स वाढवावा लागतो. तर ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी पोलिसांना त्याचा वापर होऊ शकतो आणि नवीन जे काही प्रकारचे मोडस ऑपरेंडी आहेत त्यापासून समाजाचं संरक्षण पोलीस करू शकतील. सर, आपण म्हणू की आता कोविड नंतर खरं तर सगळेच जण आणि विशेष करून लहान मुलांच्या शाळा सुद्धा ऑनलाईन सुरू झाल्या. तर हे लहान मुलांबाबत नेमकी पालकांनी काय खबरदारी घ्यावी किंवा जी मिडल एजची मुलं आहेत की सगळेच जण, ती सुद्धा मुलं आता खूप टेक्नॉलॉजी वापरतात, तर काय खबरदारी लहान मुलांच्या बाबतीत घ्यावी? ॲक्च्युली असं आहे की लहान मुलांना मुळात मोबाईल फोन कोरोनाच्या काळामध्ये आपण द्यायला भाग पाडलं गेलं की त्यांनी तो मोबाईल फोन वापरावा, त्याच्यावरून त्यांच्या वेगळ्या प्रकारची काय शैक्षणिक असेल किंवा वेगवेगळ्या कारणासाठी त्यांनी तो वापरला गेलेला आहे. आता ती मुलं ते ॲडिक्टेड झालेली आहेत. दुसरी एक समस्या निर्माण झालेली आहे की पॉपकॉर्न ब्रेन म्हणतात त्याला. पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे जसं की तुम्ही TV पुढे बसला तर तुम्ही एक चॅनल बघत नाही आहे, तुमच्याकडे जेवढे काही चॅनल आहेत ते सगळे चॅनल तुम्ही सारखे असे बघत राहता का एकदा हा नाही आवडला तो नाही आवडला तो सर्फिंग करतो. मग याच्यामुळं काय होतं की त्याचा जो ब्रेन आहे तो तसाच ऍक्ट करू लागले, तो कुठंच कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. याला एक टर्मिनॉलॉजी आलेली आहे, पॉपकॉर्न ब्रेन म्हणतात, की तो स्थिर राहत नाहीये. आणि अस्थिर जी मुलं आहेत तर ती याचं ते फाइंड आउट करणं गरजेचं आहे त्या पालकांनी आणि त्यांना जर काही मानसोपचार तज्ञाची जर काही गरज असेल तर त्यांना ती ट्रीटमेंट पण देणं फार गरजेचं आहे. आणि हळूहळू त्यांच्यावरती काहीतरी कंट्रोल आणणं गरजेचं आहे. बाबा की दिवसातून फक्त 1 तास तू मोबाईल वापर किंवा 15 मिनिटं वापर, 20 मिनिटं वापर, असे काही मानसोपचार जे तज्ञ आहेत ते तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकतील की त्या स्पेसिफिक केसप्रमाणे की याच्यावरती कोणत्या प्रकारचे, याला कसं डिॲडिक्शनचा प्रोग्राम जो आहे डिटॉक्सिशन, तर तो कसा करता येईल ते तुम्हाला मानसोपचार तज्ञ सांगू शकतात. परंतु मुलांना ह्याच्यापासून थोडंसं, त्यांना मोबाईलपासून तुम्ही पूर्णपणे बाजूला काढू शकत नाही, टेक्नॉलॉजीपासून बाजूला करू शकत नाही. पण पॉपकॉर्न ब्रेन ही जी समस्या निर्माण झालेली आहे तर त्या संदर्भात निश्चितपणे त्या पालकांनी आपल्या मुलांना मानसोपचार तज्ञाकडून उपचार करून घ्यावेत. आणि त्याचबरोबर या मुलांनी व्हॉट्सअपवर त्यांच्या डिव्हाइसमधून काय वापरलं त्याला पॅरेंटल कंट्रोल एक प्रकार असतो की तो मुलगा काय बघतोय हे पालकांना कळू शकतं. तर ते जर तुम्ही केलं आणि मुलांनाही समजून सांगितलं की तुझ्या हिताचं आहे, जरी माझ्याकडे पॅरेंटल कंट्रोल जरी असला हे तुझ्या हिताचं आहे, तुझ्यावरती कुणाचा आमचाही कंट्रोल राहील आणि त्या सिस्टीमचाही कंट्रोल राहील. आणि बरीच मुलं ऐकतात. लहान मुलं असं असतात की तुम्ही कशा प्रकारे त्यांना समजून सांगता त्याप्रमाणे ते ऐकत राहतात. मग सांगणाऱ्याच्यात जर काही कमतरता असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर तो मुलगा काय घेईल ते काय आपण सांगू शकत नाही. तर आपण पुढे चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण परत एकदा वेळ झाली विश्रांतीची. भेटूया आपण ब्रेक नंतर. नमस्कार. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत सायबर सुरक्षा आणि जनजागृती. सर, मगाशी आपला विषय झाला की सोशल मीडिया. तर आता सगळेच जण सोशल मीडियाचा वापर करतात.
पण असं जर का आढळलं की आपली गोपनीय माहिती ही त्या मीडियावर दिसून आली तर नेमकी काय तेव्हा पावलं उचलावीत? सोशल मीडियावरती तुमची गोपनीय माहिती येणं हे काय फार अगदी वेगळा प्रकार आहे असं काही नाही आहे, कारण का ती उपलब्ध होऊ शकते. कारण का तुमची जी वैयक्तिक जी माहिती आहे ती वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे सोशल आता कशा प्रकारची माहिती, ती बदनामीकारक माहिती असेल तर तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली पाहिजे. महिलांसाठी फार मोठं प्रोटेक्शन ह्या देशामध्ये IPCच्या माध्यमातून दिलेलं आहे की जर महिलांची कोणत्याही प्रकारची बदनामी जर होत असेल तर त्यासाठी IPCमध्ये कडक अशी सेक्शन्स दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा कोणत्या प्रकारचा गुन्हा झालेला आहे त्या प्रकारे तुम्ही साधी बदनामी जर झाली असेल, तुमच्याविषयी एखाद्याने शिवीगाळ जरी केली असेल तर फार मोठा ऑफेन्स हा कन्सिडर केला जातो. त्यामध्ये त्या आरोपीला ट्रेस करणं फार सोपं आहे की असं काही नाही की ज्यावेळेला एखादा माणूस सोशल मीडियावरती एखादा मेसेज टाकतो त्यावेळेला तो कोणत्या डिव्हाइसमधून टाकतो हे पोलिसांना कळतं. त्यांनी कोणतं इंटरनेट वापरलेलं आहे हे पोलिसांना कळतं. त्यांनी कोणतं सिम कार्ड वापरलेलं आहे हे पोलिसांना कळतं आणि तो कोणत्या लोकेशनवर तो हे सगळं करतो हेही पोलिसांना कळतं. त्यामुळे महिलांच्या बाबत कुणी जरी असा क्राईम करत असेल तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की तुमच्यापर्यंत पोलीस कधीही पोचू शकतात आणि याला फारसा वेळ लागत नाही. इतर गुन्ह्यामध्ये असं होतं की जे स्ट्रीट क्राईम असतात की त्याच्यामध्ये साक्षीदारांची वगैरे गरज असते, तर साक्षीदारांची गरजच नाही आहे. तुमचा डिव्हाइस हाच मोठा साक्षीदार आहे. तुम्ही ज्या मुवमेंटला तो SMS किंवा तो टेक्स्ट तुम्ही दुसऱ्याला पाठवता त्यावेळा तुमचा IP ॲड्रेस पोलिसांच्या लक्षात येतो, तुमचं लोकेशन लक्षात येतं आणि यासाठी कमीत कमी 7 वर्षाची शिक्षा नॉन बेलेबल सेक्शन्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि भारत सरकारने आणि वेगवेगळ्या सरकारने याची पूर्णपणे काळजी घेतली आहे महिलांच्या सुरक्षेबाबत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या महिलांची टिंगलटवाळी करणं, तिला अश्लील शिवीगाळ करणं, बदनामीकारक मजकूर पसरवणं किंवा डीप फेकचा वापर करून डीप फेक व्हिडिओ बनवणं किंवा डीप फेक एखादी व्हॉइस तयार करणं, त्याला म्हणजे असे वेगळ्या प्रकारचे जे काही बदनामीकारक जेणेकरून त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, समाजामध्ये हिंडणं फिरणं बंद होईल आणि त्यांचं रुटीन जे पब्लिक ऑर्डर म्हणतो आपण, जे रुटीन डिस्टर्ब होईल असा कोणताही गुन्हा केला तर याच्याबाबत सरकारने आणि पोलीस प्रशासनाने खूप अशी सक्त पावलं उचललेली आहेत. सर, आपण पुढचा फोन घेऊया. शिवानंद निपाणी आपल्याशी संवाद साधताय. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार सर. हा नमस्कार म्हणून शिवानंद वशा बोलतो. माझा प्रश्न असा आहे, आता काही खाजगी कंपनीमध्ये जे ऍप वगैरे असतात त्याच्यामुळे कसं होतं ते लोकांची एकमेकांची चॅटिंग वगैरे होतो आणि त्याच्यामुळे त्यांचा OTP वगैरे घेतला जातो. ते घेतल्यानंतर त्यांचं अकाउंट वगैरे हॅक केला जातो, त्याच्यामुळे त्यांच्या अकाउंटचे पैसे सुद्धा घेतले जातात. मग अशा प्रकारचे जे क्रिमिनल होतात म्हणजे फसवागिरी वगैरे होतात, मग ते रोखण्यासाठी आपण सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे आणि जनजागृती करण्यासाठी तुम्ही त्या लोकांना काय मार्गदर्शन कराल असं माझा प्रश्न होता. धन्यवाद सर. आता एखाद्या खाजगी सेक्टरमध्ये एखाद्या खाजगी कंपनीमध्ये अशा प्रकारचे चॅटिंगच्या माध्यमातून OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड आहे. जुन्या काळात तुमची सही केल्यानंतर तुम्ही तीच व्यक्ती आहे खात्री केली जायची, तर आता त्याची जागा ही OTPने घेतलेली आहे की तुम्हाला सही करायची गरज नाही आहे. जे तुम्ही संवाद करताय, एखादं डॉक्युमेंट पाठवताय किंवा मागताय किंवा एखादं तुम्ही कन्फर्मेशन घेण्यासाठी OTP मागितला जातो, ही सिस्टम आहे. आणि जर समजा असे चॅटिंग तर चालूच राहणार आहेत किंवा वेगवेगळ्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असतील किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन याच्यामध्ये चॅटिंग तर चालूच राहतं आणि बऱ्याच ठिकाणी चॅटिंगसाठी कम्युनिकेशनसाठी ती व्यक्ती तीच आहे का, तीच डिव्हाइस वापरते का, तो सेल नंबर वापरतो का, हे कन्फर्मेशन करण्यासाठी OTPची सिस्टीम आणलेली आहे आणि अतिशय सिक्युअर सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये काही भीती बाळगायचं काही कारण नाही. परंतु याच्या माध्यमातून जर कुणी गुन्हा जर केला असेल तर ज्यांनी कोणी तो गुन्हा केला आहे त्याचा IP ॲड्रेस फाइंड आउट करून तो गुन्हेगार आपण अटक करू शकतो. परंतु ह्या रुटीनमध्ये कोणीही आपण हे करायचंच नाही, चॅटिंगच करायचं नाही, आपण समाजामध्ये व्यक्तच व्हायचं नाही किंवा आम्ही कोणाच्या संपर्कातच जाणार नाही, आम्ही QR कोडच वापरणार नाही, आम्ही नेट बँकिंग वापरणार नाही, आम्ही मोबाईल बँकिंग वापरणार नाही किंवा UPI कोडच वापरणार नाही, हे काही बरोबर नाही आहे. याच्यामध्ये आपलीच आर्थिक नुकसान होऊ शकतं किंवा आपल्याला परिश्रम करावे लागू शकतात. परंतु याच्यामध्ये ज्या प्रिकॉशन्स दिलेल्या आहेत त्या आपण घ्याव्यात. आणि जर खाजगी संस्थेमध्ये किंवा असं एक स्पेसिफिक, आता जे मला फोन जो आला ही स्पेसिफिक कंप्लेंट आहे, याचा तपास होऊ शकतो. ज्याने कोणी ते पैसे काढलेले आहेत, ज्याने कोणी चॅटिंग केलेलं आहे त्याच्या IP ॲड्रेस सुद्धा. चॅटिंगचा विषय निघालाय, सॉरी तुम्हाला थोडं थांबवते, पण जेव्हा हे चॅटिंग कुठेतरी एक याला गंभीर स्वरूप जेव्हा येतं, सेक्शुअल हॅरेसमेंट, लैंगिक शोषण,
तेव्हा नेमकी काय पावलं उचलावी? त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जायला पाहिजे आणि जे काही चॅटिंग आहे त्याचे स्क्रीनशॉट घेतले पाहिजेत. आणि कारण हे कोणाबरोबरही होऊ शकतं. मग तिथे महिला आहेत, ते अगदी सिनियर सिटीजन आहेत, त्याला काही रेस्ट्रिक्शन्स राहत नाहीत. नाही, त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायला पाहिजे आणि ते स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशन जाऊन कंप्लेंट रजिस्टर करायला पाहिजे आणि तो सिरियस ऑफेन्स आहे. सर, मगाशी जेव्हा खाजगी त्यांनी असं जेव्हा विचारलं तेव्हा आता अनेक सोशल ठिकाणी आपण वायफाय वापरतो किंवा हॉटस्पॉट देणं हा सुद्धा प्रकार खूप प्रचलित आहे. तर ह्याचा वापर करणं हे कितपत योग्य आहे आणि वापरताना नेमकी काय आपण खबरदारी घ्यावी? आता हॉटस्पॉट आपण जो वापरतो जनरली एखाद्या मोबाईल फोनचा इंटरनेट तुम्ही घेता. हो, तुमचा फोन वीक असेल किंवा तुमच्या फोनचं इंटरनेट कनेक्शन वीक असेल तर तुम्ही हॉटस्पॉट घेता किंवा एखाद्या लोकेशनला. ही हॉटस्पॉटची प्रक्रिया आहे. ओपन वायफाय जे आहेत की याच्यामध्ये असं होतं साधारणपणे रेल्वे स्टेशन्स असतील, एअरपोर्ट्स असतील किंवा काही खाजगी संस्था आहेत, काही गव्हर्नमेंटचे ऑफिस या ठिकाणी ओपन वायफाय सिस्टीम ठेवलेली असते. ते वायफाय वापरायला काही हरकत नाही, पण वापरून झालं तुम्ही तुमचा तो वायफायचा तो जो हे आहे मोड तो बंद केला पाहिजे. म्हणजे तेवढ्या वापरून झाल्या की तुम्ही ते बंद केलं पाहिजे. वापरू नये असं कुणाचंही मत नाही, परंतु जरी पण कोणी वापरला आणि त्याचा मिसयूज केला ते सुद्धा पोलिसांच्या तपासात निष्पन्न होऊ शकतं. सर, पण आपला मगातपासून जो सोशल मीडिया किंवा ऑनलाईन हा विषय चाललाय, तो ऑनलाईन सर्फिंग करताना आजकाल अनेक वेबसाईट किंवा ह्याच्यावरनं खरेदी सुद्धा होते. पण एखाद्या ह्याची हीच वेबसाईट आहे याची खात्री किंवा त्याची पडताळणी कशी काय करता येते? हां, आता तुम्ही जो विषय म्हटला हा इम्पर्सोनेटेड वेबसाईट्स आहेत, ह्या इम्पर्सोनेटेड प्लॅटफॉर्म्स आहेत, इम्पर्सोनेटेड प्रोफाईल्स आहेत. म्हणजे कुणाचा फोटो कुठं ठेवायचा आणि माझी वेबसाईटला मी नाव काय द्यायचं हे दुसरा कोण ठरवू शकत नाही. आणि ज्या रिनाऊन वेबसाईट आहेत ज्या बिझनेस सेक्टरमध्ये आहेत, खास करून आता Amazon असेल किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या Amazon किंवा वेगवेगळ्या कंपन्या अशा करतात, स्वतःची वेबसाईट करतात, त्याच्यावरनं सेल परचेस करतात. ज्या वेळा तुम्ही आता गुगलनी वेगवेगळ्या वेबसाईट लोक तिथे जातात आणि जे काही तुमचा बिझनेस आहे ते गुगलवरती करतात, तिथं वेबसाईट पोर्टल वगैरे सर्व्हरवरती ठेवतात. गुगल फक्त माध्यम आहे. गुगल ह्याची जबाबदारी घेत नाही, फेसबुक जबाबदारी घेत नाही, इंस्टाग्राम जबाबदारी घेत नाही. तो प्रॉडक्ट फेक आहे, ती वेबसाईट फेक आहे नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात येईल, जेव्हा गव्हर्नमेंट त्यांना नोटीस देईल, दरम्यानच्या काळात काही गुन्हे पण घडू शकतात. पण ह्या सगळ्यामध्ये सर सिक्युरिटी सॉफ्टवेअर ह्याचा काही वापर म्हणा किंवा फायदा कितपत आपल्याला त्याचा मार्गदर्शक ते ठरू शकतात? तुमची जी सिस्टम आहे, मग लॅपटॉप असेल किंवा मोबाईल फोन असेल, त्याचे जे वेगळे सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे जे तुम्हाला वेगळे ऐकून येतात, त्यावेळेला नोटिफिकेशन तुम्ही ते तात्काळ तुमचा मोबाईल फोन सॉफ्टवेअर्स वगैरे तुम्ही अपग्रेड केले पाहिजे. त्यामुळे तुम्ही सिक्युअर राहू शकता. पण ज्यावेळा तुम्हाला अशा वेबसाईटवरती तुम्ही जाऊन बुकिंग करता, काही खरेदी करता, तर त्यावेळा त्या वेबसाईटचे तुम्ही रिव्ह्यू बघायला पाहिजेत. ते रिव्ह्यू बघितल्यानंतर कोणीतरी व्हिक्टीम असतो बाय चान्स की तो सांगतो की हे फ्रॉड आहे. आणि ज्या मोमेंटला तुम्हाला ते कळतं की ते फ्रॉड आहे, त्या मोमेंटला त्या वेबसाईटवरून, त्या पोर्टलवरून तुम्ही कुठल्याही प्रकारची खरेदी करायची नाही आहे. हे साधं सिंपल त्याच्यामध्ये असं आहे पोलिसांच्याकडून सांगणं. तुम्ही त्याची रिव्ह्यू बघा, रिव्ह्यू चेक केल्यानंतर 1 असो 2 असो, कोणता तरी रिव्ह्यूमध्ये तो सांगतो की बाबा की हे फ्रॉड आहे, तर त्यावेळेला किंवा हे बरोबर नाही आहे किंवा ह्याच्यामधून पैसेच फक्त गेले, मालच आलेलं नाही आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक रिव्ह्यू देतात. त्यामुळं याच्यापासून सुद्धा संरक्षण आपण करू शकतो रिव्ह्यू बघून. परंतु सर, असंही होतं की या माध्यमातून खरं तर आपला विषय मोठा आहे, पण या माध्यमांचा वापर करून अफवा पसरवणं किंवा चुकीची माहिती पसरवणं हे सुद्धा होतं. तर थोडक्यात काय सांगाल सर की तेव्हा नागरिकांनी काय काळजी घ्यायची, काय खबरदारी घ्यायची? आता चुकीची माहिती याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिली आहे मिसइन्फॉर्मेशन, दुसरी आहे डिसइन्फॉर्मेशन, तिसरी आहे माल इन्फॉर्मेशन. मिसइन्फॉर्मेशन म्हणजे एखादी माहिती अशी असते की ती चुकीची असते. म्हणजे 2 + 2 = 4 ही माहिती आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण तो काय करतो की चुकून 2 + 2 = 5 आणि ती माहिती टाकून मोकळा होतो. पण त्यात कुठलाही उद्देश नसतो, कोणाला हार्म करायचा नसतो, परंतु त्या माहितीचे फायदे त्यांना होत असतात. की अशी जर चुकीची माहिती एखाद्या व्यक्तीविषयी गेली तर काहीतरी फायदे होतात. हे साधं झालं. डिसइन्फॉर्मेशन कसं की जाणीवपूर्वक 2 + 2 = 5च आहे हे पटवून सांगायचं आणि वेगवेगळे रेफरन्सेस द्यायचे आणि अशी वेगळ्या प्रकारची माहिती समाज माध्यमामध्ये ठेवायची किंवा पसरायची. सर, पण तंत्रज्ञान बदलत आहे, जसं आपलं मगाशी बोलणं झालं, पण गुन्हेही त्यामुळे बदलत आहेत. तर आपल्या विभागाकडून नेमक्या काय काय ह्या बदलणाऱ्या गोष्टींबद्दल उपाययोजना घेतल्या जातात किंवा खबरदारी घेतली जाते? आता महाराष्ट्र सायबर किंवा गृह मंत्रालय महाराष्ट्र
यांच्याकडून एक फार मोठा सायबर सिक्युरिटीचा प्रोजेक्ट पूर्ण महाराष्ट्रासाठी राबवण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. नजीकच्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी पण होईल, त्याचं ते पूर्णपणे त्याचं कामकाज चालू होईल. त्या याच्यामध्ये पूर्ण जगामध्ये नाही किंवा पूर्ण जगामध्ये जे जे प्रकारचे सायबरचे क्राईम घडतात, मग बिझनेस सेक्टरमध्ये घडत असतील किंवा जी संवेदनशील क्षेत्र आपल्याकडे आहेत, जे रेल्वे स्टेशन्स आहेत, वॉटर सप्लाय आहे, इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स आहेत, पोर्टल्स आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तर या सर्वांचा त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग सेक्टर आहे, हेल्थ सेक्टर आहे, एज्युकेशन सेक्टर आहे, ह्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सर्व लोकांचं कार्यरत असणाऱ्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी सायबर सिक्युरिटी हा प्रोजेक्ट, फार मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. त्यातलं पहिलं व्हर्टिकल असं असणार आहे की कमांड सेंटर. या ठिकाणी नागरिकांना एक नंबर दिला जाईल आणि त्या नंबरवरती तुम्ही कॉल केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम, आतापर्यंत फक्त आपण फायनान्शियल फ्रॉडचा विचार करत होतो 1930 मध्ये, तर त्याच्यामध्ये असं असणार आहे की वेगवेगळ्या म्हणजे मग महिलांच्या बाबतीतले क्राईम असतील, सिनियर सिटीजनच्या बाबतीत क्राईम असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे. सर फोन घेते कारण आपला वेळ कमी आहे. संजय मुंबई येथून आपल्याशी बोलतायत. संजय मुंबई, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. की आपण सायबर अवेअरनेससाठी सरकार काय करू शकतं, की जसं ज्या पद्धतीने कॅन्सरसाठी थिएटरमध्ये दाखवतात, सायबरसाठी जर का मूव्ही थिएटरमध्ये जर का पिक्चर चालवण्याच्या आधी जर का 1 मिनिटाची क्लिप दाखवते की सायबरमुळे काय काय धोके होतात ते, तर ती लोकांमध्ये नक्कीच अवेअरनेस पसरेल. कारण सगळ्यांना लक्षात येत नाही की नेमकं कुठे काय होतं. सर त्याच विषयावर आता बोलणं चालू आहे, त्याच विषयावर. धन्यवाद सर. ओके, ठीक आहे. हां, तर याच्यामध्ये पहिला हा तो कमांड सेंटरमध्ये वेगळ्या प्रकारचे गुन्हे पहिले नोंद केले जातील. तिथं काही इंजिनियर्स असतील की ते कंप्लेंट नोंद करून घेतील. त्याच्यानंतर त्या आलेल्या कंप्लेंटचं टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन होईल की त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगारांनी कोणते डिव्हायसेस वापरले, कोणता इंटरनेट वापरला, कोणत्या लोकेशनवर त्यांनी क्राईम केला, कोणते बँक अकाउंट्स वापरले किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मोडस ऑपरेंडी, त्यांनी कुठली लिंक पाठवली, कुठलं मालवेअर पाठवलं, वेगवेगळ्या प्रकारची माहिती ते टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन एक दुसरा सेक्शन असणार आहे. त्यानंतर तिथे एक पोलीस स्टेशन असणार आहे. त्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व मोडस ऑपरेंडी वाईज जे गुन्हे दाखल होतील त्याचे तपास केले जातील. त्यातलं दुसरं आहे की सर्टिन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. याच्यामध्ये असं असणार आहे की जी काय आपली संवेदनशील क्षेत्र आहेत, की आता JNPT असेल किंवा एखादं हॉस्पिटल असेल, मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, त्याच्यामध्ये डेटा असतो, त्याच्या सर्व्हरवरती जर अटॅक केला किंवा तिथली ऑपरेटिंग सिस्टीम जर हे केली किंवा वॉटर सप्लायमध्ये आपण काही केमिकल्स टाकतो वॉटरमध्ये की जेणेकरून ते डिसइन्फेक्ट होतात. त्या केमिकलचं प्रमाण वाढवलं की ते पॉयझनस होऊन जातं. किंवा इलेक्ट्रिक सप्लाय जर प्रॉब्लेमॅटिक केला तर रेल्वेची प्रॉब्लेम होऊ शकतात. सर आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं, यासाठी आमच्या संपूर्ण टीमतर्फे आणि आमच्या वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा असते. परंतु आजचा भाग आम्हाला तुम्हा सगळ्यांना कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमची माध्यमं तुम्हा सगळ्यांना माहितीच आहेत. नवीन विषयासह आपण भेटू नवीन भागात. नमस्कार. नमस्ते.